रिव्हर्स ॲबिलिटी आणि याला त्यांनी नाव काय दिलं? रिव्हर्सिबिलिटी. हे दोन शब्द एकत्र करून त्यांनी हा शब्द वापरला असतो. रिव्हर्स ॲबिलिटी म्हणजेच काय? रिव्हर्सिबिलिटी. कोणाची आहे? तर सगळ्या गावाला माहित आहे, लाईनची. म्हणून टायटल असं वापरलेलं असतं. म्हणजेच माझं सगळं लक्ष याच्याकडे असेल ना. असं काय दिलं टायटल? टायटल मध्ये काय चेंज केलं कळालं असेल. मग रिव्हर्स ॲबिलिटी म्हणजे काय असतं? वेन वी रिट्रेस आवर पाथ, म्हणजे जर आम्ही एक्झॅक्टली आमचा रस्ताच बदलला, आम्ही ज्या रस्त्याने पुढे चाललो होतो त्याच रस्त्याने आम्ही माघारी फिरलो, त्या केसमध्ये नेमकं काय घडत असतं? मग आता तुमच्या एक गोष्ट छोटीशी लक्षात यायला हवी की इथं मी काही पर्टिक्युलर फक्त रिफ्रॅक्शनच नाही बोलणार, तर इथे मी अगोदर घेतो तुम्हाला झालेला सेक्शन रिफ्लेक्शन आणि मग इकडे जाणार आहे मी कोणाकडे? रिफ्रॅक्शन. अगोदर आपण बेसिक मध्ये रिफ्लेक्शन समजून घेऊया. रिफ्लेक्शन समजून घ्यायचं म्हणजे मला पहिल्यांदा आरसा घ्यावा लागेल ना, मिरर घ्यावा लागेल. मिरर, मी म्हटलं एक्स आणि वाय माझ्यासाठी कोण आहे? सरफेस. मग आता याच्यामध्ये मी इथं काय ड्रॉ केलं? नॉर्मल. आणि मग याच्यामध्ये मी एक परत छोटस काम केलं आणि म्हटलं चला आपण आता दुसरं एक रे घेऊया म्हटलं, आणि याला इथं नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, आणि मी असं दाखवलं. तर मग ए बी ला तुम्ही काय म्हणणार? इन्सिडेंट रे. आणि अँगल ए बी आणि एन याला म्हणणार अँगल ऑफ इन्सिडन्स आय म्हणणार, बरोबर आहे. आणि मग बी वरती पडल्यानंतर तो आपला रस्ता बदलणार आणि इकडे कुठे जाणार? सी कडे जाणार. आणि त्या केसमध्ये तुम्ही याला म्हणलात अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर म्हटलं, बरोबर आहे. पण बाळांनो इमॅजिन करा ए टू बी बी टू सी हा आमचा रस्ता झाला. पण इमॅजिन करा की त्याच रस्त्यावरून जर समजा इकडून हा रे असा पडला सी टू बी, तेवढ्याच अँगल मध्ये पडला आर, समजा हा 30 डिग्री एक एक्झाम्पल घेतलं, तर इकडे जाताना पण हा इथला 30च असेल. म्हणजे जर ए टू बी बी टू सी असा प्रवास होत असेल, ए टू बी बी टू सी, तर एक्झॅक्टली सी टू बी आणि बी टू ए रस्ता व्हायला हवा, बरोबर आहे. म्हणजे जर अँगल आय इज इक्वल टू अँगल आर असेल आणि जर तुम्ही इकडे आय ठेवला तर इकडे सुद्धा काय येणार? आरच येणार. म्हणजे याचा अर्थ अँगल म्हणजे रिफ्लेक्शन हा जो फिनॉमिनॉन आहे याच्यामध्ये तुम्ही काय तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे रिव्हर्स ॲबिलिटी तुम्ही फॉलो करत असता. मग तुम्ही ज्या रस्त्याने जाताय त्याच रस्त्याने रिटर्न सुद्धा जाऊ शकता. तुम्ही समजलं मी काय बोललो? मग तुम्ही इथं 40 डिग्री आहे तर हा किती होईल? 40 असो. इकडून तुम्ही 40 ने टाकला तर बरोबर त्याच मार्गाने त्याच रूटने तो काय होणार? रिटर्न जाणार. समजलं प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्स ॲबिलिटी? म्हणजे तुम्ही सरळ जाऊ शकता तर माघारी पण जाऊ शकता आणि मागे तुम्ही त्याच रस्त्याने जात असता, बरोबर आहे की नाही? मग जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आता उलट केलं अँगल ऑफ रिफ्लेक्शन जेवढा असेल तेवढाच अँगल ऑफ इन्सिडेंट, असं उलट सुद्धा होऊ शकतं, बरोबर आहे की नाही? त्याला म्हणायचं रूट किंवा रस्ता रिट्रेस करणे, त्याच रस्त्याने रिटर्न माघारी फिरणे. मग आता इकडे काय असतं तर इमॅजिन करा बाळांनो की या केसमध्ये हा तुमचा ग्लास स्लॅब आहे आणि नक्कीच मग हे काय आहे तर नॉर्मल आहे. हा तुमचा जो रे आहे तो इन्सिडेंट रे असेल, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही असं दाखवलं तर इन्सिडेंट नॉर्मल ए म्हटलात आणि इथं बी म्हटलं. आता बी ला मी इथं रिफ्लेक्शन नाही चेक करत बसणं, मला काय बघायचंय? रिफ्रॅक्शन. कारण वरती मी काय घेतलंय? एअर, तर इथं काय घेतलंय मी? मग आता जर ग्लास मटेरियल आलं नसतं तर तो असं निघून गेला असतं, समजा हा असं सरळ गेला असता, पण ग्लास मीडियम आल्यामुळे तो इकडे आला. मग तुमच्या लक्षात आलं ए टू बी बी टू समजा तुम्ही कुठे आलात? सी ला. पण इमॅजिन करा बाळांनो की तुम्ही सी टू बी जाताय, तर बी ला गेल्यानंतर तुम्ही सरळ न जाता थोडेसे बेंड होऊन याच रस्त्याने जाणार ना. म्हणजे जर तुम्ही ए टू बी बी टू सी जात असाल तर तुम्ही सी टू बी बी टू ए च जाणार. समजलं का? तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही
डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट करताय तर तुम्ही ज्या रस्त्याने आला होता त्याच रस्त्याने तुम्ही काय करत असता रिटर्न जात असता. मग आता मला सांगा पहिल्या केसमध्ये ए टू बी बी टू ए जाताना एअर टू ग्लास गेलं म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसरं मीडियम कुठलं आहे ग्लास विथ रिस्पेक्ट टू बरोबर आहे का. मग याच्यात असे लिहितात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर हे उलट लिहितात काल शिकवलं ना मी तुम्हाला. आणि मग इथं वरती काहीच नाही तर इथं तुम्हाला व्हॅक्यूम लिहा किंवा एअर एअर लिहा काय बिघडत नाही लक्षात आलं का. मग याला तुम्ही म्हटलात एक नंबर म्हटलं. आता तुम्ही इकडून तिकडे जाणार ना म्हणजे 2 नंबरचं काय होणार एअर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू काय होणार म्हणजे तुम्ही काय म्हणणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ बरोबर आहे का. याला काय म्हणणार तुम्ही 2. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल सिन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास with respect to air into refractive index of air with respect to glass असं जर केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्याच घेऊ refractive index of glass divided by refractive index of into refractive index of air divided by refractive index of समजलं आहे का. मग जर हे एवढं छोटंसं कळालं असेल तर हे तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. हे ऑलवेज किती असतं 1 असतं. का 1 येतं कशी कॉन्सेप्ट आहे मग तो दाखवतो की येणारा आणि जाणारा रे रस्ता बदलत नाही ते एकाच रस्त्यावरती असतात. 1 काय सांगतो 1 सांगतो की तिथं डेव्हिएशन नाही. तुम्ही ज्या रस्त्याने ए टू बी बी टू सी गेलात आणि तुम्हाला रिटर्न जायचं तर तुम्ही त्याच रस्त्याने जाणार हे सांगत असतो. मग प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी काय सांगतं तर तुमचं रिफ्लेक्शन असो किंवा रिफ्रॅक्शन असो तुम्ही ज्या रस्त्याने जाताय त्याच रस्त्याने तुम्ही रिटर्न येऊ शकता. मग ते रिफ्लेक्शन असो किंवा रिफ्रॅक्शन असो कॉन्सेप्ट सुंदर आहे ना. मग हे तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतोय. मग याच्या खाली आणखी एक कुठलंही मीडियम ठेवलं पण रिटर्न जाताना पुन्हा त्याच रस्त्याने जाणार समजलं का. मग मला असं म्हणायचं की तुम्हाला खरंच प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी समजलं आहे का एकदम व्यवस्थितपणे. तसं मॅथमॅटिकल अप्रोच कळालाय का तुम्हाला डायग्रामॅटिकल कळालाय का दोन्हीमध्ये काय घडतं रस्ता कसा बदलत नाही हे समजलंय का तुम्हाला. मग जर हे समजलं असेल तर हा छोटासा टॉपिक सुद्धा आपण इथंच थांबूया.